नमस्कार. गुरुपौर्णिमेचा दिवस जवळ आला आहे. हा दिवस आपल्या जीवनातील गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? गुरुपौर्णिमेच्या दिवशी नकळत केलेल्या काही गोष्टी आपल्या भारतीय परंपरेनुसार टाळल्या जातात. असे मानले जाते की या दिवशी गुरूंचा अपमान करणे, त्यांच्याबद्दल चुकीचे बोलणे किंवा अहंकाराने वागणे योग्य नाही. पण या अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत? या गोष्टी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी का टाळल्या पाहिजेत आणि या दिवशी असे काय केले पाहिजे ज्यामुळे गुरूंची कृपा आणि आशीर्वाद मिळतील? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 1. गुरूंचा किंवा शिक्षकांचा अपमान करू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गुरूंचा अपमान करू नका. गुरु म्हणजे फक्त एखादी व्यक्ती नाही, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले, योग्य मार्ग दाखवला आणि आपल्या जीवनाला दिशा दिली. अशा प्रत्येक व्यक्तीप्रती आपण आदर व्यक्त केला पाहिजे. आपले आई वडील असतील, शाळेतील शिक्षक असतील, आध्यात्मिक गुरु असतील किंवा आपल्या आयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगी योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती असेल, या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हीच गुरुपौर्णिमेची खरी भावना आहे. म्हणून या दिवशी कोणत्याही गुरु किंवा शिक्षकाबद्दल अपशब्द बोलणे, त्यांचा अनादर करणे किंवा त्यांची खिल्ली उडवणे टाळावे. कारण आपल्या संस्कृतीत गुरूंना अत्यंत आदराचे स्थान दिले गेले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहंकारापासून दूर राहा. आपल्याला मिळालेले ज्ञान, पैसा, प्रसिद्धी किंवा यश हे केवळ आपल्या मेहनतीमुळेच मिळाले असे समजू नका. आपल्या आयुष्यात अनेक व्यक्तींनी आपल्याला घडवलेले असते. आपल्या आईवडिलांनी संस्कार दिले, शिक्षकांनी ज्ञान दिले, गुरूंनी मार्गदर्शन केले आणि अनुभवांनी आपल्याला शिकवले. म्हणून या दिवशी आपल्या यशाचा गर्व न करता ज्यांनी आपल्याला घडवले त्यांचे आभार मानावेत. कारण ज्ञान वाढले की अहंकार वाढू नये, तर नम्रता वाढली पाहिजे. हीच गुरूंच्या शिकवणीची खरी ओळख आहे. 3. गुरूंच्या शिकवणीचा अपमान करू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंची पूजा करतो, त्यांच्या चरणी फुले अर्पण करतो, त्यांना नमस्कार करतो. पण केवळ पूजा करून गुरूंचे आशीर्वाद मिळतात का? नाही. गुरूंनी आपल्याला दिलेले ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणणे हीच खरी गुरुसेवा आहे. जर गुरूंनी आपल्याला सत्य बोलायला शिकवले असेल तर आपण सत्य बोलले पाहिजे. जर त्यांनी चांगले कर्म करण्याची शिकवण दिली असेल तर आपण चांगले कर्म केले पाहिजे. जर त्यांनी गरजू व्यक्तीला मदत करण्यास सांगितले असेल तर आपण मदतीचा हात पुढे केला पाहिजे. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक संकल्प करा. माझ्या गुरूंनी दिलेली चांगली शिकवण मी माझ्या जीवनात नक्की आचरणात आणेन. हा संकल्प गुरूंसाठी सर्वात मोठी गुरुदक्षिणा ठरू शकतो. 4. कोणाशीही वाईट वागू नका. गुरुपौर्णिमा हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही. हा दिवस आपल्या मनातील वाईट विचार दूर करण्याचा दिवस देखील आहे. म्हणून या दिवशी कोणाशीही जाणून बुजून भांडण करू नका. कोणाचा अपमान करू नका. खोटे बोलणे, निंदा करणे किंवा दुसऱ्याला त्रास देणे टाळा. शक्य असेल तर या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. कारण आपल्या गुरूंनी आपल्याला केवळ स्वतःसाठी जगायला शिकवलेले नसते, तर इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करायला शिकवलेले असते. म्हणून या दिवशी मन, वाणी आणि कृतीने चांगले राहण्याचा प्रयत्न करा. आणि आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यांनी आपल्याला घडवले त्यांना कधीही विसरू नका. आज आपण कितीही मोठे झालो, आपण कितीही यशस्वी झालो, आपण कितीही श्रीमंत झालो, तरी आपल्या आयुष्यातील गुरूंचे योगदान कधीही विसरू नये.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटता आले तर त्यांचे आशीर्वाद घ्या. भेटणे शक्य नसेल तर फोन करा. फोन करणे शक्य नसेल तर मनापासून त्यांचे स्मरण करा आणि मनात नक्की म्हणा, माझ्या जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या माझ्या सर्व गुरूंना कोटी कोटी प्रणाम. कारण गुरूंचे स्मरण करण्यासाठी नेहमी त्यांच्या जवळ असणे आवश्यक नसते. मनात श्रद्धा आणि कृतज्ञता असणे सर्वात महत्त्वाचे असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर या 5 गोष्टी टाळायच्या असतील तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमके काय करावे? तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, देवाची पूजा करा, आपल्या गुरूंचे स्मरण करा, गुरूंची प्रतिमा किंवा पादुका असल्यास श्रद्धेने पूजा करा, फुले आणि नैवेद्य अर्पण करा, आपल्या गुरूंचे आशीर्वाद घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूंनी दिलेली एखादी चांगली शिकवण आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प करा. जर तुमचे गुरु हयात नसतील तरी त्यांच्या शिकवणीचे स्मरण करा. कारण गुरु शरीराने दूर असले तरी त्यांचे ज्ञान आणि संस्कार आपल्या जीवनात सदैव जिवंत राहतात. गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त गुरूंच्या चरणी फुले वाहण्याचा दिवस नाही. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनातील अज्ञानाचा अहंकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचे स्मरण करण्याचा दिवस. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्याला घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आणि गुरुपौर्णिमा म्हणजे मी माझ्या गुरूंनी दिलेल्या चांगल्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करेन असा संकल्प करण्याचा दिवस. म्हणूनच या गुरुपौर्णिमेला केवळ गुरूंची पूजा करू नका तर त्यांच्या शिकवणीचा आदर करा. त्यांच्या शब्दांना आपल्या जीवनात स्थान द्या आणि आपल्या कृतीतून त्यांना खरी गुरुदक्षिणा द्या. आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात, पण काही व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या आयुष्याची दिशाच बदलून टाकतात. त्या व्यक्ती म्हणजे आपले गुरु. म्हणून या गुरुपौर्णिमेला आपल्या सर्व गुरूंना मनापासून वंदन करूया, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले, ज्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला आणि ज्यांनी आपल्याला एक चांगला माणूस बनण्याची शिकवण दिली. त्या सर्व गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जर तुमच्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असेल जिला तुम्ही तुमचा गुरु मानता तर त्या गुरूंचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. गुरुदेवांना कोटी कोटी प्रणाम. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भक्तिमय, आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या भक्ती विश्व मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.